नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 5 जुलै 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्वाचे प्रश्न. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पुरुषांच्या फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत गोल करणारा सर्वात वयोवृद्ध खेळाडू कोण ठरला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, क्रिस्टियानो रोनाल्डो. क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत खेळणारे आणि गोल करणारे सर्वात वयोवृद्ध फुटबॉलपटू म्हणून इतिहास रचला आहे. हा विक्रम त्यांनी वयाच्या 41 वर्षे आणि 147 दिवस असताना प्रस्थापित केला. पोर्तुगालने फिफा विश्वचषकाच्या फेरी ऑफ 32 सामन्यात क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात रोनाल्डो यांनी गोल नोंदवत नवीन विक्रम आपल्या नावावर केला. प्रश्न दुसरा आहे, 2027 मध्ये इंटरनॅशनल बुकर पुरस्काराचे नाव बदलून काय करण्यात येणार आहे? प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बुकमन इंटरनॅशनल बुकर प्राइज. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे नामांतर करून त्याला बुकमन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार असे नाव देण्यात आले आहे. हा बदल बुकमन फिलॉन्थ्रॉपीज यांच्या आर्थिक सहाय्यामुळे करण्यात आला आहे. बुकमन फिलॉन्थ्रॉपीजने पुढील 10 वर्षांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची वचनबद्धता यामध्ये दर्शवली आहे. या निर्णयानंतर विजेत्या लेखक आणि अनुवादकासाठीच्या पारितोषिक रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. पुरस्काराची रक्कम 50,000 पाऊंड वरून 1,00,000 पाऊंड करण्यात आली आहे. प्रश्न तिसरा, आंतरराष्ट्रीय सहकार दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4 जुलै 2026. जगभरात आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा करण्यात आला. हा दिवस दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने 2026 साठी कोऑपरेटिव्ह फॉर अ पीसफुल वर्ल्ड ही अधिकृत संकल्पना म्हणजेच थीम जाहीर केली आहे. या संकल्पनेद्वारे सहकारी संस्थांची शांतता प्रस्थापित करण्यात असलेली भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे. प्रश्न चौथा, केरळचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बिश्वनाथ सिन्हा. बिश्वनाथ सिन्हा यांनी केरळचे नवीन मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. ते 1992 बॅचचे केरळ संवर्गातील वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. त्यांनी निवृत्त झालेल्या डॉक्टर ए जयतिलक यांची जागा घेतली आहे. पुढला प्रश्न, नव्या GI टॅग नंतर हिमाचल प्रदेशातील GI नोंदणीकृत उत्पादनांची एकूण संख्या किती झाली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 17. हिमाचल प्रदेशातील 8 पारंपरिक उत्पादनांना अलीकडे GI टॅग प्राप्त झाला आहे. यामुळे राज्यातील GI टॅग प्राप्त उत्पादनांची एकूण संख्या 17 इतकी झाली आहे. नव्याने GI टॅग प्राप्त उत्पादनांमध्ये स्पिती सिपकथॉर्न याचा समावेश आहे. सलुनी सफेद मक्का हे देखील GI टॅग प्राप्त उत्पादन आहे. चंबा मेटल आर्ट ही हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध पारंपरिक धातुकला आहे. सिमोरी लोइया हे लोकरपासून तयार केले जाणारे पारंपरिक वस्त्र आहे. किन्नौरी टोपी ही हिमाचल प्रदेशाच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक मानली जाते. मंडीची सेपूवडी हा हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. किन्नौरी सफरचंद आणि किन्नौरी दागिन्यांनाही GI टॅग प्राप्त झाला आहे. प्रश्न 6वा, भारतात व्यावसायिक स्तरावर माचा चहाचे उत्पादन करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आसाम. आसाम हे व्यावसायिक स्तरावर माचा चहाचे उत्पादन करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. माचा चहाचे पहिले व्यावसायिक उत्पादन तिनसुकिया जिल्ह्यातील छोटा तिंगराई टी इस्टेट येथे करण्यात आले. पहिल्या माचा चहाच्या खेपेची विक्री गुवाहाटी टी ऑक्शन सेंटरमध्ये करण्यात आली. तिनसुकिया, डिब्रुगड, जोरहाट आणि शिवसागर हे आसाममधील प्रमुख चहा उत्पादक जिल्हे आहेत. प्रश्न 7वा, पश्चिम बंगालमधील कोणत्या मिठाईला भौगोलिक संकेतांक टॅग प्राप्त झाला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जलभरा मिठाई. पश्चिम बंगालमधील जलभरा मिठाईला GI टॅग प्राप्त झाला आहे. जलभरा मिठाईला जलभोरा संदेश या नावानेही ओळखले जाते. या मिठाईचा उगम पश्चिम बंगालमधील चंदननगर येथे झाला आहे आणि चंदननगर हे हुगळी जिल्ह्यात स्थित आहे. या मिठाईचा इतिहास 220 वर्षांहून अधिक जुना असल्याची नोंद आहे. प्रश्न 8वा,
महाराष्ट्र सरकारने शाळांच्या परिसरात कोणत्या पेयाच्या विक्रीवर निर्बंध घालण्याची घोषणा केली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्टिंग एनर्जी ड्रिंक. महाराष्ट्र सरकारने शाळांच्या परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंक आणि इतर मादक पदार्थांच्या विक्रीवर बंदी जाहीर केली आहे. ही बंदी राज्यातील सर्व शाळांच्या 500 मीटर परिसरात लागू करण्यात आली आहे. प्रश्न 9 आहे. जगातील सर्वात जुना अचूक वय निश्चित करण्यात आलेला वडाचा वृक्ष कोणत्या राज्यात आढळून आला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बिहार. बिहारमधील मुंगेर येथे असलेला वडाचा वृक्ष जगातील सर्वात जुना अचूक दिनांकन करण्यात आलेला वडाचा वृक्ष ठरला आहे. या वृक्षाचे अंदाजे वय सुमारे 700 वर्षे असल्याचे शास्त्रज्ञांनी निश्चित केले आहे. या वृक्षाचे वय निश्चित करण्यासाठी उच्च अचूकता रेडिओ कार्बन डेटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. हा वृक्ष बिहारमधील मुंगेर येथील इंडियन टोबॅको कंपनीच्या परिसरात स्थित आहे. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा. एचडीएफसी बँकेच्या अंशकालीन पार्ट टाइम अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजीव कुमार. एचडीएफसी बँकेने राजीव कुमार यांची अंशकालीन अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. त्यांची नियुक्ती 3 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. ही नियुक्ती अतनु चक्रवर्ती यांच्या कार्यकाळानंतर करण्यात आली. राजीव कुमार यांनी यापूर्वी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त, चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून काम केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.